भोरमधील ती सकाळ इतर दिवसांसारखी नव्हती. न्यायालयाबाहेर लोकांची गर्दी जमली होती. काही जण हातात वर्तमानपत्रे घेऊन उभे होते, तर काही जण आपापसात हळू आवाजात बोलत होते. न्यायालयाच्या इमारतीवर सूर्य मंदपणे चमकत होता, पण आतले वातावरण प्रचंड गरम होते. खोली क्रमांक 7 मध्ये एक निर्णय घेतला जाणार होता. श्रीमंत आणि धनवान लोकही हादरून जातील. एका संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलणार होते. 34 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर राजन शर्मा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. त्याच्या डोळ्यातील थकवा दिसत होता. त्याचा चेहरा मात्र तेजस्वी होता. ती आता ती व्यक्ती राहिली नव्हती जी तिची एकेकाळची ओळख होती. त्याने फिकट निळ्या रंगाचा शर्ट घातला होता, जो आता थोडा फाटलेला दिसत होता. त्याच्या शेजारी एक वकील आपल्या फाईल्स वारंवार चाळत बसला होता. दुसऱ्या बाजूला प्रियंका शर्मा बसली होती. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. कपाळावर मोठी टिकली, डोळ्यात काजळ आणि तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून पाहणाऱ्याला लगेच खात्री पटली की ही स्त्री खूप व्यथित होती. तिच्या शेजारी तिचा वकील होता, जो शहरातील सर्वात प्रतिष्ठित वकिलांपैकी एक होता. त्यांनी आधीच 3 मोठे खटले जिंकले होते. न्यायाधीश बसताच त्यांनी फाईल उघडली. खटला क्रमांक 423, प्रियंका शर्मा विरुद्ध राजन शर्मा आणि कुटुंब. हे प्रकरण अनेक महिन्यांपासून सुरू होते. प्रियंकाने तिचा पती राजन, त्याचे वडील दीनानाथजी, आई सुशीला देवी आणि बहीण नीलू यांच्यावर मारहाण, हुंडा, छळ आणि इतर आरोप केले. शारीरिक छळ गंभीर आरोप करण्यात आले होते. प्रियंकाच्या वकिलाने न्यायालयात एक एक करून सर्व आरोपांचा पुनरुच्चार केला. माननीय न्यायालय, माझी पक्षकार प्रियंका शर्मा गेली 3 वर्ष ती नरकयातना भोगत आहे. तिचा नवरा राजन शर्मा तिला वारंवार मारहाण करायचा. तिचे सासरे दीनानाथ शर्मा तिच्याशी असह्य वागणूक देत असत. हे एका माणसासाठी असह्य आहे. तिची सासू सुशीला देवी हुंड्यासाठी तिचा रोज छळ करत असे आणि तिची नणद नीलू या सगळ्या तिच्या कुटुंबाला पाठिंबा देत होती. वकिलाचा आवाज वाढत होता. माझ्या पक्षकारांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आता तपासाने सत्य समोर आले आहे. अहवाल तुमच्या हातात आहे. सर्व तथ्ये तुमच्या हातात आहेत. हे स्पष्ट आहे, राजन आणि त्याचे कुटुंब दोषी आहेत आणि माझी मागणी आहे की तुम्ही त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणतीही अशी चूक करणार नाही. राजनने मान झुकवली. तिच्या वकिलाने काही आक्षेप घेतले, पण त्याचे युक्तिवाद कमकुवत होते. पोलिसांचा तपास अहवाल प्रियंकाच्या बाजूने होता. प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक जबाब, सगळं काही. न्यायालय प्रियंकाच्या बाजूने पक्षपाती होते. खरे तर तपासादरम्यान पोलीस ठाण्यात प्रियंकाने रचलेला सुरुवातीचा डाव खूपच हुशारीचा होता. तिने त्याच दिवशी तक्रार दाखल केली होती. ज्या दिवशी तिला गोळी लागली, त्या दिवशी तिच्या शरीरावर रागाच्या भरात राजनला मारल्यामुळे झालेल्या जखमा होत्या. तिच्याकडे पैसे होते आणि तिने ते वापरले. हे अतिशय हुशारीने केले होते. तपास अधिकाऱ्याला प्रत्येक वेळी एक एक लिफाफा मिळत असे. साक्षीदारांना तयार केले जात असे. अहवालात अशा विधानांचा समावेश होता जी कधी घडलीच नव्हती. दीनानाथजी हे 65 वर्षीय सेवानिवृत्त शालेय शिक्षक होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी समर्पित केले होते. तरी ते परिसरातील सर्व प्रती असलेल्या त्यांच्या आदरासाठी ओळखले जात असत. ज्यांच्याकडे पोलिसांना लाच देण्यासाठी पैसे नव्हते, जे आजारी होते, त्यांची हृदय कमजोर होती आणि ज्यांच्यावर काळजाला थरकाप उडवणाऱ्या गुन्ह्यांचे आरोप होते. सुशीला देवी न्यायालयात बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. एक आई जिने आपले संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी व्यतीत केले होते, आज आरोपीच्या पिंजऱ्यात होते. नीलू अजून शिकत होती. ती फक्त 22 वर्षांची होती. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की एके दिवशी न्यायालयात तिचे नाव पुकारले जाईल. निकालाच्या दिवशी न्यायाधीशांनी आपला निकाल देण्यास सुरुवात केली. या न्यायालयाने सर्व कागदपत्रांचे पुनरावलोकन केले आहे. पोलीस तपास अहवाल, साक्षीदारांचे जबाब आणि दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकले आहेत. न्यायालयाचा विश्वास आहे की राजनचे हृदय जोरात धडधडत होते. राजन शर्मा दोषी आढळला आहे. त्याला 22 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रियंका शर्माला दरमहा 1 लाख रुपये पोटगी आणि 1 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागतील. न्यायालयात एकच गदारोळ झाला. प्रियंकाच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले, जे तिने पटकन लपवले. राजन नुसताच उभा राहिला. त्याने एकदाही मान वर केली नाही. त्याची आई सुशीला देवी न्यायालयात आक्रोश करत होत्या. त्याचा प्रतिध्वनी उमटत होता. दीनानाथजीने डोळे मिटले. नीलू फक्त रडत राहिली. त्या संध्याकाळी राजनला तुरुंगात नेत असताना तिने एकदा मागे वळून पाहिले. सर्व संपत्ती आवाक्यात आहे. त्याचे वडील एका बाकावर मान चुकून बसले होते. तिची आई त्यांचा हात धरून बसली होती. नीलू त्यांच्या बाजूला उभी होती. रडून तिचे डोळे लाल झाले होते. राजन तो अजूनही तिथेच आहे. त्याच्या तोंडातून फक्त एकच गोष्ट बाहेर पडली, बाबा, मी काही केलं नाही. दीनानाथजींनी मान वर केली. त्यांच्या डोळ्यात वेदना होती, पण आवाजात आत्मविश्वास होता. मला माहित आहे बाळा, सत्य कोणी दडपू शकत नाही. आपण लढत राहू बाळा, काळजी करू नकोस. पण त्यावेळी कोणालाच माहिती नव्हतं की सत्य उघडकीस आणणारी व्यक्ती त्याच शहरात होती. मी एकटीच होती जी वर्षानुवर्ष राजनचा विचार करत होती. तिने त्याला विसरण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला ते जमले नाही. तिचं नाव होतं शालिनी गुप्ता आणि त्याच रात्री जेव्हा शालिनीने वर्तमानपत्रात बातमी वाचली, तेव्हा तिने ते पुस्तक खाली ठेवले. राजन शर्माला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
तिने ते नाव पुन्हा वाचले. तिने ते अनेकदा वाचले, पण तिचा विश्वास बसत नव्हता. तिने डोळे मिटले आणि एका क्षणात जुन्या काळातील आठवणींचा पूर तिच्या डोळ्यासमोर आला. ती शाळेची आवारती पुस्तके, ती हसली. जो मुलगा नेहमी पुढच्या रांगेत बसायचा आणि सर्वात जास्त मेहनत करायचा, तो राजन होता. शालिनीने वर्तमानपत्र उचलले. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने या प्रकरणाच्या मुळाशी जायचे ठरवले. शालिनी गुप्ता आता 32 वर्षांची होती. भोरमधील एका नामांकित लॉ फर्ममध्ये तिचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते. ती गुप्ता ॲडव्होकेट असोसिएटमधली सर्वात हुशार आणि विश्वासू वकील होती. गेल्या 10 वर्षात अनेक अवघड खटले जिंकले होते. तेव्हा ती न्यायालयात बोलायची. परीक्षक सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होते. तिच्या आवाजात असा आत्मविश्वास होता की ते श्रोत्यांचे मन हेलावून टाकू शकले असती. पण त्या रात्री शालिनी गुप्ता तिथे फक्त एकच व्यक्ती होती. ती तिच्या घराच्या बाल्कनीत बसली होती. तिच्या समोर चहाचा कप होता आणि तो थंड झाला होता. तिची नजर वर्तमानपत्रावर खेळली होती, पण तिचे मन मात्र दुसरीकडेच होते. खूप पूर्वी जेव्हा शालिनी राजन शर्माला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा ते दोघेही 8वीत होते. डेहराडूनमधील एक नामांकित खाजगी शाळा. वातावरण खूप छान होते. शाळेतील प्रत्येक मुलाची स्वतःची अशी एक ओळख होती. काही जण खेळात, काही जण गायनात, तर काही जण चित्रकलेत पारंगत होते. राजन शर्मा गणित आणि विज्ञानात उत्कृष्ट होता. शालिनीला शाळेचा पहिला दिवस आठवला, जेव्हा राजनने संपूर्ण वर्गाला अवघड वाटणारा गणिताचा प्रश्न सोडवला होता. शिक्षकांनी त्याला उभे केले आणि म्हणाले, राजन, हा प्रश्न फळ्यावर सोडव. राजन जराही न घाबरता उठला. त्याने खडू उचलला आणि फळ्यावर लिहायला सुरुवात केली. त्याची बोटे आत्मविश्वासाने फिरत होती. 5 मिनिटात प्रश्न सोडवला जात होता. संपूर्ण वर्गाने टाळ्या वाजवल्या. शालिनीनेही वाजवल्या, पण तिची टाळ्यांची ठेका जरा वेगळीच होती. त्यात काहीतरी विशेष होते. एक वेगळीच उत्कटता होती, अशी काहीतरी जी तिला स्वतःला कळत नव्हती. त्या काळात ते दोघी हळूहळू मित्र बनले. राजन कमी बोलायचा, पण जे काही बोलायचा ते उपयुक्त असायचे. शालिनी सर्वात जास्त बोलकी होती, पण तिच्या प्रत्येक बोलण्याला काहीतरी अर्थ होता. ती एक विचित्र जोडी होती, पण त्यांचे जुळून आलेले गुण अविश्वसनीय होते. जेवताना ते दोघे अनेकदा शाळेच्या जुन्या पिंपळाच्या झाडाखाली बसायचे. राजन आपला डबा उघडायचा, शालिनी तिचे पुस्तक उघडायची. मग ती कधी तिला जेवणाची आठवण यायची. आम्ही अभ्यासाबद्दल आणि कधी कधी आयुष्याबद्दल बोलायचो. एके दिवशी राजन शालिनीला म्हणाला, मला एक दिवस महान सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे. मी असा एक प्रोग्राम तयार करेन जो लोकांना हसवेल. त्यामुळे आयुष्य सोपे होईल. त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. शालिनी म्हणाली होती, आणि मला एक दिवस वकील व्हायचं आहे. असा वकील जो खोटेपणाला कधीच जिंकू शकत नाही. राजन तो माझ्याकडे बघून हसला. मग एक दिवस आपण दोघेही खूप उपयोगी माणसे बनवू. त्या दिवशी शालिनीला कल्पना नव्हती की इतक्या वर्षानंतर राजनचे शब्द इतके समर्पक ठरतील. ते आवश्यक होईल. ते दोघेही 10वी उत्तीर्ण झाले. राजनने विज्ञान शाखा घेतली, शालिनीनेही विज्ञान शाखा घेतली. ते दोघे एकाच शाळेत होते, पण आता त्यांचे वर्ग वेगवेगळे होते. संवादाच्या अभावामुळे भेटीगाठी कमी झाल्या, पण थांबले नव्हते. शालिनीला एका संध्याकाळ आठवली, जेव्हा शाळेत वार्षिक वादविवाद स्पर्धा होती. शालिनी ती वादविवाद स्पर्धा जिंकली होती. मी त्यात सहभागी झाले होते. आधुनिक तंत्रज्ञान लोकांना एकटे पडत आहे का, हा विषय होता. शालिनीने आपला मुद्दा इतक्या प्रभावीपणे मांडला की संपूर्ण सभागृह टाळ्यांचा कडकडाटाने दुमदुमले. ती उठली होती. तिने पहिले बक्षीस जिंकले होते. ती रंगमंचावरून खाली उतरत असताना तिला गर्दीत एक चेहरा दिसला. तो राजनचा चेहरा होता. तो उभा राहिला आणि बराच वेळ टाळ्या वाजवत राहिला. शालिनी त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच विसरली नाही. त्या रात्री परतल्यावर शालिनीने तिच्या डायरीत लिहिले, आज राजन माझ्यासाठी उभा राहिला आणि त्याने टाळ्या वाजवल्या. ते काय आहे हे मला माहीत नाही, पण जेव्हा तो हसतो तेव्हा माझं हृदय एका विचित्र पद्धतीने धडधडायला लागतं. 12वीनंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. बोरमध्ये राजनची ओळख एका सिनियर मुलीशी झाली. तिला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. शालिनी कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेली. निघण्यापूर्वी एके दिवशी त्यांची भेट झाली. राजन शाळेतल्या त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. शालिनीने त्याला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा कधीही सोडू नकोस असे सांगितले होते. शालिनी म्हणाली होती, तू सुद्धा हार मानू नकोस. डोळ्यात अश्रू असूनही आनंदाने ते दोघे आपल्या गंतव्यस्थानाकडे निघाले. त्या क्षणी शालिनीला आणखी काहीतरी बोलायचे होते. तिच्या मनात खूप काही चालले होते, पण शब्द तिच्या घशातच अडकले. राजनचे डोळे नेहमी समोर त्याच्या स्वप्नांकडे लागलेले असायचे. शालिनीला राजनमध्ये जे दिसले ते त्याला शालिनीमध्ये दिसलेच नाही. आणि मग त्यांचे मार्ग वेगळे झाले. त्यांनी एकमेकांचे फोन नंबर, आयुष्य, शहरं वगैरे बदलून घेतली. त्या दोघांसाठी जगच बदलून गेले होते. काय चालले आहे त्या दोघांनाही कळत नव्हते. शालिनीने अनेकदा राजनला शोधून त्याच्याशी बोलण्याचा विचार केला होता, पण प्रत्येक वेळी काहीच निष्पन्न झाली नाही. कशाने तरी मला मागे खेचले. माझे काम, माझी जबाबदारी किंवा कदाचित प्रत्येक एकतर्फी प्रेमासोबत येणारी भीती. वर्षे सरली. शालिनीला कंटाळा आला. ती एक नामांकित वकील बनली होती. तिने अनेक खटले लढले आणि जिंकलेही. तिचे नाव प्रसिद्ध झाले, पण त्या नावामागे असे हृदय होते जे अजूनही कधी कधी त्या पिंपळाच्या झाडाची आठवण काढत असे. त्याला दिलेली वचने आठवली आणि मग ते वर्तमानपत्र, ती बातमी, राजन शर्माला 12 वर्षांची शिक्षा.
शालिनीने ते वर्तमानपत्र पुन्हा एकदा वाचले. संपूर्ण बातमीचा प्रत्येक तपशील ती ओळ काळजीपूर्वक वाचली. हुंडाबळी, छळ, 12 वर्षांचा तुरुंगवास, दरमहा 1,00,000 रुपये, 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. शालिनीच्या काळजात धस्स झाले, पण त्याचबरोबर तिच्या अंतरात्म्यालाही धक्का बसला. वकीलही जागा झाला. तिने काळजीपूर्वक बातम्या वाचल्या. त्यातल्या काही गोष्टी तिला विचित्र वाटल्या. पोलिसांचा तपास इतक्या लवकर कसा संपला होता? राजनच्या वकिलाने खात्रीशीर बचाव का केला नव्हता? आरोपांमागे सत्य काय होते? त्याने तसे का केले नाही? आरोपांचा तपशील इतका स्पष्ट का होता? जणू काही ते आधीच कोणीतरी लिहून ठेवले होते. शालिनीच्या अनुभवाने तिला जाणवले की काहीतरी गडबड आहे. अर्थातच, आणि तिचं मन तिला सांगत होतं की राजन असं काही कधीच करू शकणार नाही. तोच राजन जो शाळेत कोणाशी कधी भांडला नाही, जो नेहमी इतरांच्या पाठीशी उभा राहायचा आणि त्यांना इतरांच्या वाईट नजरेपासून वाचवण्याचा प्रयत्न करायचा. त्याने शालिनीला मदत केली. जिचे वडील शिक्षक होते आणि त्यांनीच त्याला शिकवले होते की आदर मिळवावा लागतो, विकत घेता येत नाही. राजनला ते जमले नाही. तिने चहाचा कप उचलला. तो थंड झाला होता. तिने एक घोट घेतला आणि कप परत ठेवला. मग ती उठून तिच्या ऑफिसच्या खोलीत गेली. तिने लॅपटॉप उघडला आणि टाईप करायला सुरुवात केली. राजन शर्मा विरुद्ध प्रियंका शर्मा. बंगळुरू जिल्हा न्यायालय खटल्याची फाईल उघडण्यात आली. शालिनीने ती रात्रभर वाचली. तिने प्रत्येक पान, प्रत्येक शब्द वाचला. सकाळपर्यंत कुटुंबातील बाकीच्या सदस्यांचे काय करावे हे तिला सुचत नव्हते. तिच्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी तिने ते प्रकरण हाती घेण्याची ठरवले. तिने राजनच्या वतीने फोन उचलला आणि माझ्या सहाय्यकाला फोन केला. उद्या सकाळी मला तुरुंगात राजन शर्माला भेटण्याची परवानगी मागा. आणि हो, ज्या तपास यंत्रणेसोबत आम्ही अवघड प्रकरणांमध्ये काम करतो, त्याला त्यांचा वापर करूया. उद्या सकाळी त्याला ऑफिसमध्ये बोलवूया. फोन ठेवल्यावर शालिनी क्षणभर थांबली. तिला आजच्या वर्तमानपत्रातील राजनचा चेहरा आठवला. थकलेली, खचलेली शालिनी स्वतःशीच हळूच म्हणाली, राजन, यावेळी मी तुला एकटं सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शालिनी गुप्ता तिच्या ऑफिसमध्ये परत आली, जेव्हा ती आली तेव्हा तिला झोप लागली नव्हती, पण तिची पावले दृढ निश्चयाने भरलेली होती. तिच्या डेस्कवर केस फाईल उघडी पडली होती आणि तिचे हृदय उत्कंठ भावनेने भरून आले होते. काहीतरी तिला आतून जाळत होते. त्या खोटेपणाचा पराभव कधी ना कधी करावाच लागणार होता आणि शालिनी गुप्ता ते सुनिश्चित करणार होती. बोरची सकाळ अजून पूर्णपणे उजाडली नव्हती. रस्त्यांवर हलकी धुकेची चादर पसरली होती. चहाची दुकानं उघडत होती. वर्तमानपत्र विक्रेते त्यांच्या सायकलवर बाहेर पडले होते. पण शालिनी गुप्तांच्या ऑफिसमध्ये दिवे आधीच लागले होते. ती टेबलाला टेकून उभी होती. तिच्या समोर केस फाईल होती. तिथे तिसऱ्यांदा भरलेला चहाचा कप होता आणि एक वही होती, ज्यात तिने रात्रभर अनेक प्रश्न लिहून ठेवले होते. त्यांची सहाय्यिका रेखाने दरवाजा ठोठावला. मॅडम, ते आले आहेत, कृपया त्यांना आत पाठवा. दरवाजा उघडला आणि 2 माणसे आत आली. एकाचे नाव विक्रमसिंग होते. तो 45 वर्षांचा होता. त्याला छोटी दाढी, भेदक डोळे आणि साधे कपडे होते. तो दिसायला अगदी सामान्य माणूस वाटत होता, पण शालिनीला माहित होतं की बोरमध्ये त्याच्यापेक्षा उत्तम खासगी गुप्तहेर दुसरा कोणी नव्हता. त्याची एजन्सीचे नाव सत्य अनुसंधान कंपनी होते. गेल्या 15 वर्षात त्याने अनेक महत्वाचे रस्ते उघडकीस आणली होती. त्याची दुसरी भागीदार मीरा होती, एक 30 वर्षांची चपळ आणि अत्यंत हुशार स्त्री. तिचं काम डिजिटल पाऊलखुणा शोधण्याचं होतं. शालिनीने त्यांना बसायचा इशारा केला. मला प्रियंका शर्माबद्दल सगळं काही हवं आहे. तिच्या सवयी, तिचे मित्र मैत्रिणी, तिचे पैसे, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा वृत्तांत आणि विशेषतः तो दिवस जेव्हा दीननाथजींवर आरोप ठेवण्यात आले. मला त्या दिवसाच्या प्रत्येक तासाचा वृत्तांत हवा आहे. विक्रम, मी फाईल पाहिली. आपल्याकडे किती वेळ आहे मॅडम? लवकरात लवकर एक माणूस तुरुंगात आहे. प्रत्येक दिवस मौल्यवान आहे. विक्रमने आपल्या पार्टनरकडे पाहिले. त्या दोघांना एकमेकांचे म्हणणे समजले. आपण लगेच सुरुवात करूया. काही महिने उलटले. आज विक्रम आणि मीरा पुन्हा शालिनीच्या ऑफिसमध्ये होते. या वेळेस या गोष्टीत त्यांचाही हात होता. तिथे एक जाड फाईल होती, अनेक फोटो, काही प्रिंट्स आउट्स आणि एक पेन ड्राईव्ह. विक्रमने ती फाईल टेबलावर ठेवली. मॅडम, आम्हाला जे सापडलं आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. शालिनी उत्सुकतेने विचारले, सांगा, तुम्हाला काय सापडलं? विक्रमने बोलायला सुरुवात केली. सर्वात आधी प्रियंका शर्माचा काळा चेहरा. मीराने तिचा लॅपटॉप उघडला. मॅडम, आम्हाला प्रियंका सापडली. तिची सोशल मीडिया खाती तपासली. तिचे फोन रेकॉर्ड्स तपासले, जे आम्हाला एका ठिकाणी सापडली. तिची क्रेडिट कार्ड बिले तपासली. स्क्रीनवर एक मोठी यादी होती. हे शेवटचे बघा. प्रियंकाने 18 महिन्यात ऑनलाईन शॉपिंगवर किती खर्च केला? शालिनीने दर महिन्याला लाखो रुपयांची खरेदी पाहिली, ज्यात कपडे, दागिने, महागडे शूज आणि घराच्या सजावटीच्या वस्तूंचा समावेश होता. वस्तू, अशी गोष्टी ज्यांची सर्वसामान्य कुटुंबातील कोणीही स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही. राजनचा पगार काय होता? शालिनीने विचारले. राजन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यामुळे त्याचा पगार, पण तिचा वैयक्तिक खर्च, घरखर्चासोबतच बहुतेक तिच्या वडिलांच्या वैद्यकीय उपचारांवर खर्च होत होता. त्याला घरी एक बहीण होती, ज्यामुळे तिच्यासाठी पैसे वाचवणे आवश्यक होते. विक्रम, मग हे पैसे कुठून आले? मीराने विचारले. प्रियंकाकडे 2 क्रेडिट कार्ड होती. राजनला त्यापैकी एकाबद्दल माहिती होती, पण दुसऱ्याबद्दल नव्हती.
तिने दुसरे वापरले होते, त्यांच्यावर 12 लाख रुपयांचे कर्ज झाले होते. शालिनीने उसासा टाकला. दुसरे म्हणजे घरी पार्ट्या होत्या. विक्रमने एका पाकिटातून काही फोटो काढले. मॅडम राजनच्या शेजाऱ्यांशी बोलत होतो. त्या तिघांनी सांगितले की जेव्हा राजन शहराबाहेर असायचा तेव्हा प्रियंका त्यांच्या घरी पार्ट्या द्यायची. रात्री उशिरापर्यंत लाऊडस्पीकरचा आवाज मोठा व्हायचा. मुले आणि मुली येत जात असत. सकाळी बाहेर दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळल्या आणि दीनानाथजी आणि सुशीला देवीजी काय करत होत्या? विक्रमचा चेहरा थोडा जड झाला. मॅडम, आमची एक शेजारी नाही, कमला, ती आम्हाला सांगते की एका रात्री तिने स्वतःच्या डोळ्यांनी सुशीला देवींना गच्चीवर उभ्या राहून खाली चाललेली पार्टी बघताना पाहिलं. तिचे डोळे ते पूर्ण भरले होते. जेव्हा कमलाबाईंनी विचारले तेव्हा सुशीला देवी म्हणाल्या, मुली, आम्ही आमच्याच घरात कैद झालो आहोत आणि आमच्या सुनेच्या दुष्कृत्यांमुळे त्रस्त आहोत. शालिनीच्या डोळ्यात पाणी आले आणि जेव्हा तिने नाकारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रडली. प्रियंका त्यांना धमक्या द्यायची. एकदा दीनानाथजींनी पार्टी थांबवायला सांगितली तेव्हा प्रियंकाने त्यांच्या समोर फोनवर एक नंबर डायल केला आणि म्हणाली, फक्त कॉल. थोडा जरी उशीर झाला तरी तुम्हा दोघांनाही तुरुंगात जावं लागेल. दीनानाथजी गप्प झाली. खोलीत एक गंभीर शांतता पसरली. तिसरं आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे मीराने तिच्या लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह टाकला. मॅडम, तुम्हाला आठवते का की प्रियंकाने असा आरोप केला होता की दीनानाथजींनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने एक तारीख सांगितली होती, ती होती 7 मार्च. शालिनीने फाईल पाहिली. हो, तीच तारीख आहे. मीराने स्क्रीनवर एक विंडो उघडली. मॅडम, 7 मार्च रोजी दीनानाथजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत भोर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये होते. त्यांची दिवसभर चाललेली एक विशेष हृदय तपासणी झाली. हे त्यांचं हॉस्पिटल कार्ड आहे. हा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे आणि हे हॉस्पिटलचे बिल आहे. शालिनीने ती कागदपत्रे उचलली. त्याने प्रत्येक ओळ वाचली. 7 मार्च रोजी सकाळी 9:15 वाजता दाखल झाले. सायंकाळी 6:10 वाजता सुट्टी. जेव्हा त्याने तो कागद टेबलावर ठेवला तेव्हा त्या दिवशी घरी नव्हते. मॅडम, मीरा म्हणाली, आणि इतकंच नाही, आम्ही रुग्णालयातून सीसीटीव्ही फुटेजही मिळवले आहेत. त्यामध्ये स्पष्टपणे दिसते की दीनानाथजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत रुग्णालयात होते. तासाचे फुटेज उपलब्ध आहे. विक्रम पुढे म्हणाले, मॅडम, आम्ही त्या दिवशी त्यांच्या घराशेजारील 2 दुकानदारांशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले की त्या सकाळपासून एक ऑटो दीनानाथजींना घेऊन गेली आणि संध्याकाळी परत आली. ऑटो चालकाचे नाव रामू आहे. तो अजूनही त्याच परिसरात गाडी चालवतो. दीनानाथची वागणे माहीत असल्याने तो साक्षीदार व्हायला तयार आहे. शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या मनात सर्व काही स्पष्ट होत होते. 4 पोलीस अहवालातील सत्य. विक्रमने दुसरी फाईल बाहेर काढली. मॅडम, हे खूप संवेदनशील प्रकरण आहे, त्यामुळे मी नावे उघड करणार नाही. पण आम्हाला तपासादरम्यान असे समजले की प्रियंका तपास अधिकाऱ्याला अनेक वेळा भेटली. प्रत्येक भेटीनंतर तपास अधिकाऱ्याच्या खात्यात पैसे जमा केले जात होते. हे थेट सिद्ध करणे कठीण जाईल. तथापि एक जाणकार साक्षीदार आहे ज्याने हे सर्व पाहिलं. कोण? पोलीस स्टेशन जवळचा एक चहावाला. त्याने सांगितलं की प्रियंका तपास अधिकाऱ्याला स्टेशनच्या मागे अनेक वेळा भेटली. प्रत्येक वेळी तो नेहमी बॅग सोबत बाळगायचा. शालिनीने हे सर्व नोंदवून घेतले. ठीक आहे, या साक्षीदाराला तयार ठेवा. जेव्हा विक्रम आणि मीरा निघून गेले तेव्हा शालिनी एकटीच बसली. तिच्या समोरच्या टेबलावर पुराव्यांचा ढीग होता. हॉस्पिटलची कागदपत्रे, क्रेडिट कार्डची बिले, शेजाऱ्यांची विधाने, सीसीटीव्ही फुटेज आणि ऑटो चालक रामूचा पत्ता, या सर्वांचा एक एक करून उलगडा झाला. ती खचत होती. न्यायालयात प्रियंकाचा जो चेहरा उदास आणि वेदनादायी दिसत होता त्यामागे एक वेगळाच चेहरा होता. एक असा चेहरा जो हिशोबी, द्रुत आणि कमालीचा चलाक होता. ती धोकादायक होती. एक अशी स्त्री जिने केवळ आपल्या पतीलाच नव्हे तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा कट रचला होता आणि यावेळी ती यशस्वीही झाली होती. पण एक असा आरोप जो त्यांच्या आयुष्यभराची प्रतिष्ठा धुळीस मिळवू शकतो. एका आईला हुंड्यासाठी हावरट ठरवण्याचा प्रयत्न, एका तरुण मुलीला खोट्या प्रकरणात ओढणे. शालिनीच्या मुठी आवळल्या गेल्या, पण मग तिला काहीतरी जाणवले. हे सर्व माहिती असणे पुरेसे नव्हते. तिला स्वतः राजनला सांगायचे होते. तिला त्याला भेटायचे होते. त्याचे स्वतःचे निवेदन आवश्यक होते. कारण न्यायालयात केवळ पुरावा ग्राह्य धरला जात नाही, सत्य ही महत्वाचे असते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मनातील गोष्ट बोलते तेव्हाच सत्य उघडीस येते. हो, शालिनीने फोन उचलला. रेखा, मला उद्या तुरुंगात जायचं आहे. तू परवानगीची व्यवस्था केली आहेस का? हो मॅडम, उद्या सकाळी 10 वाजताची माझी अपॉइंटमेंट आहे. ठीक आहे. फोन ठेवल्यावर ती म्हणाली. मग शालिनीने खिडकीतून बाहेर पाहिले. बाहेरचे शहराचे दिवे होते. लाखो घरे, लाखो आयुष्ये. कितीतरी आयुष्य अशी खोटी आश्वासने मनात बाळगून असतील. किती लोक निर्दोष असूनही साखळदंडात अडकले. मी उद्या येत आहे, शालिनी हळू आवाजात म्हणाली. आणि सत्य किती शक्तिशाली असतं हे मी तुम्हाला दाखवून देईन. त्या रात्री शालिनीला झोप लागली नाही. ती झोपली आणि जागी झाली. कधी कधी त्या केसबद्दलचे प्रश्न तिच्या मनात येत असत. मग राजनचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. तोच राजन ज्याला तिने वर्षांपूर्वी त्या पिंपळाच्या झाडाखाली शेवटचं पाहिलं होतं. तिने खाली पाहिले होते, डोळ्यात स्वप्ने घेऊन हसत. आणि आता एक बंद कोठडीत शालिनीने डोळे मिटले. आता ती उद्याची वाट पाहत होती. भोर मध्यवर्ती कारागृह. सकाळी 10 वाजता. रात्रीचे 10 वाजले होते. शालिनी गुप्ता तुरुंगाच्या मुख्य दरवाजाबाहेर उभी होती. तिने पांढरा सूट घातला होता आणि तिच्या हातात एक काळी फाईल होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव असे होते की एका अनुभवी वकिलाची वृत्ती.
आतून शांत तरी संयमी, पण ती आतून जितकी शांत दिसत होती तितकी नव्हती. दारावरच्या रक्षकाने तिची कागदपत्रे तपासली. त्यांनी परवानगीची चिठ्ठी तपासली. मग तिला आत जाऊ दिले. तो एक लांब कॉरिडॉर होता, ज्याच्या दोन्ही बाजूने उंच भिंती व काटेरी तार आणि जमिनीवर जुन्या फरशा होत्या. हवेत एक विचित्र वास पसरला होता. ती एक बंद जागा होती. शालिनी पुढे चालत राहिली. ती एका खोलीत बसली होती. समोर एक जाड काचेचा पडदा होता. शालिनीची खुर्ची बाजूला होती. पलीकडच्या बाजूला तिथे आणखी एक रिकामी खुर्ची होती. शालिनीने तिची फाईल टेबलावर ठेवली. तिने हात जोडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि वाट पाहू लागली. काही मिनिटांनी दरवाजा उघडला. एक माणूस एका पहारेकऱ्यासोबत आत आला. शालिनीने त्याला पाहिले. तो राजन शर्मा होता, पण हा तो राजन नव्हता ज्याला शालिनीने त्या दिवशी मागे सोडले होते. तो राजन ज्याचे त्याचे डोळे चमकत होते, त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक हलकेसे स्मित हास्य असे. त्याच्या पावलांना एक विशिष्ट लय होती. हा राजन थकला होता. तो उंच होता. त्याला न दाढी केलेली दाढी होती. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. त्याच्या पांढऱ्या तुरुंगाच्या गणवेशात तो अधिकच अशक्त दिसत होता. तो येऊन एका खुर्चीवर बसला. त्याने शालिनीकडे पाहिले. क्षणभर शांतता पसरली. मग राजनच्या डोळ्यात काहीतरी भावले. शालिनी? त्याच्या आवाजात आश्चर्य होते. त्याला खात्री नव्हती. शालिनी हलकेच हसली. ती हसली. हो राजन, मी शालिनी आहे. राजनच्या डोळ्यात पाणी आले. त्याने लगेच खाली पाहिले. त्याला रडायचे नव्हते. काही वेळ शांतता पसरली. मग राजनने विचारले, तू इथे का आली आहेस? मी तुझ्यासाठी आली आहे, माझ्यासाठी नाही. राजन कडवटपणे हसला. शालिनी, मला 12 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. मला 1 कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. माझे वडील आजारी आहेत. माझी आई एकटीच सगळं सांभाळत आहे. नीलूचा अभ्यास थांबला आहे. माझ्याकडे असं काय उरलं आहे की तू आली आहेस? शालिनीने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. खरंच तुला जाणून घ्यायचं आहे का? राजन निर्शलभर तिच्याकडे पाहिलं. कोणतं सत्य? त्याने पुन्हा विचारले. हो राजन, मी माझ्या तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी करून घेतली आहे. मला बरंच काही सांगायचं आहे. मला कळलं, पण मला तुझं सत्य ऐकायचं आहे. राजाने तुझ्याच शब्दावरून नजर वळवली. माझं सत्य ऐकून काय होणार? न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. तो बदलता येईल. राजन, जर नवीन पुरावा समोर आला तर, जर खटला योग्य रीतीने लढला गेला तर. शालिनी क्षणभर थांबली आणि म्हणाली, मला तुमची वकील व्हायचं आहे. राजन तिला म्हणाला, बघ, पण का? आपल्यात असं काय होतं? ती फक्त मैत्री होती आणि मित्र एकमेकांना अंधारात ठेवत नाहीत. शालिनीचा आवाज ठाम होता. राजाने एक दीर्घ श्वास घेतला. खोलीत शांतता पसरली. मग तो म्हणाला, ठीक आहे, तुला जे जाणून घ्यायचं आहे ते सांग. जे काही घडलं ते सगळं. राजन एखाद्या जुन्या दरवाजाप्रमाणे हळूहळू बोलू लागला. बऱ्याच काळापासून बंद असलेली एक गोष्ट आता उघडत आहे. सुमारे 4 वर्षापूर्वी माझं प्रियंकाशी लग्न झालं. त्यावेळी सगळं काही ठीक वाटत होतं. ती सुंदर होती आणि चांगलं बोलायची. बाबा आणि आई सुद्धा ते आनंदी होते. पण लग्नाच्या 6 महिन्यानंतर सर्व काही बदलू लागले. शालिनी ऐकून घेत होती आणि सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू झाली. प्रियंकाला पैशांची गरज होती. दर आठवड्याला नवीन वस्तूंची खूप गरज भासत होती. महागडे कपडे, दागिने, बाहेर जेवणे. माझा त्याला आक्षेप नव्हता. मला वाटले की ही तर फक्त सुरुवात आहे. हळूहळू कुटुंबाला अधिक गोष्टींची गरज भासू लागली. पण तसं झालं नाही. राजन म्हणाला, उलट तिच्या गरजा वाढतच गेला. जेव्हा माझा पगार तिच्या खर्चापुढे कमी पडू लागला तेव्हा ती म्हणाली, बाबांकडून पैसे घे. मी म्हणालो, बाबा निवृत्त झाले आहेत. त्यांना कशाला? ती म्हणाली, त्यांची जमीन विक. शालिनीचा पेन थांबला. जमीन विकायची? हो बाबा, डेहराडूनमध्ये त्यांच्या मालकीची जमिनीचा एक छोटा तुकडा होता. ती त्यांच्या आयुष्यभराची कमाई होती. मी सरळ नकार दिला. त्या दिवसापासून माझ्या आणि प्रियंकाच्या मध्ये एक भिंत उभी राहिली. राजन थांबला. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि राजनचा चेहरा बाबा आणि आईच्या चेहऱ्यासोबत बदलला. शालिनी, मी बंगळुरूमध्ये काम करायचो. आठवड्यातून 5 दिवस ऑफिस असायचं. मी जायचो. कधी कधी मला बाहेर जावं लागायचं. त्या दिवसात बाबा, आई, नीलू, प्रियंका होते. त्या दिवसात काय घडलं हे मला नंतर कळलं. जेव्हा मी ऑफिसमध्ये होतो, मी निघून गेलो की प्रियंका पूर्णपणे बदलून जायची. ती माझ्या आई वडिलांशी अशी वागायची जणू ती त्यांच्याच घरात आहे, तिच्या नाही. शालिनीने विचारले, म्हणजे? त्यांना वेळेवर जेवण मिळत नसे. बाबांनी औषध घ्यावे लागायचे. प्रियंका विसरल्याचे सांगून औषध लपवून ठेवायची. आई काही बोलली तर, पण तुला माहीत नव्हतं का? राजन क्षणभर थांबून म्हणाला, कारण आई बाबांनी मला कधी सांगितलंच नाही. त्यांना वाटत नव्हतं की ते मला कळावं. त्यांना वाटलं की वेळेनुसार सगळं काही बदलेल. एकदा माझी आई सहजच म्हणाली, बाळा, ती जरा वेगळी आहे. तेव्हा मला कळलं नाही. शालिनीचे डोळे पाण्याने भरले, पण ती स्वतःला सावरली. पुढे काय झालं राजन? राजनचा आवाज किंचित थरथरला. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. कोणता दिवस? तोच, तो सगळ्यांवर विजय मिळवेल त्या दिवशी सगळं काही बदलेल. राजन एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या ऑफिसमध्ये एक मोठा प्रोजेक्ट चालू होता. त्यासाठी मी शहराबाहेर होतो. पण त्या दिवशी प्रकल्प लवकर पूर्ण झाला आणि अखेरीस मला कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात आले. घरी पोहोचल्यावर माझ्या आई वडिलांना आणि बहिणीला आश्चर्यचकित करायचे मी ठरवले. मी लगेच घराकडे निघालो. मी माझ्या रस्त्यावर पोहोचताच मला दुरून संगीताचा आवाज ऐकू आला.
सुरुवातीला मला वाटलं की परिसरात एखादा संगीत कार्यक्रम चालू असावा, पण जसजसं मी जवळ जात राहिलो तो आवाज माझ्याच घरातून येत होता. मी दार उघडले. राजन थांबला. क्षणभर शांतता पसरली. आत काय होते? तिथे पार्टी चालू होती. घरभर माणसे होती. काही ओळखीचे चेहरे होते तर काही पूर्णपणे अनोळखी. लाऊडस्पीकर इतका मोठ्याने वाजत होते की भिंती थरथरत होत्या. टेबलावर बाटल्या पडल्या होत्या. सगळीकडे गोंधळ उडाला होता. आणि बाबा व आई, मी त्यांना शोधले. ते घरात कुठेच नव्हते. मग मी वरच्या मजल्यावर गेलो. एका खोलीचा दरवाजा बंद होता. मी दार वाजवले. आतून आईचा आवाज आला. कोण आहे? मी म्हणालो, आई, मी राजन आहे. दार उघडले. आईच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्य, मग हायसे वाटले. वडील खोलीच्या कोपऱ्यात एका खुर्चीवर बसले होते. त्यांचा चेहरा फिका पडला होता. त्यांना त्याचे औषध वेळेवर मिळाले नव्हते. मोठ्या आवाजातील संगीतामुळे त्यांच्या डोक्यात प्रचंड वेदना होत होत्या. आवाज कमी करण्यासाठी त्यांनी आपले कान कापडाने घट्ट झाकले होते. शालिनी, राजांच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. मी आईला विचारलं, हे कधीपासून व्हायला लागले? आई म्हणाली, बाळा, तू नसताना हे नेहमीच घडतं. राजाने आपले हात टेबलावर ठेवले. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी तुटलं. मी खाली जाऊन प्रियंकाला शोधलं. ती तिच्या मैत्रिणीसोबत बसून हसत होती. मी तिला सांगितलं की पार्टी संपली आहे. सगळेजण निघून जात होते. ती आधी हसली आणि म्हणाली, तुम्ही लवकर आलात. मग जेव्हा मी तिला पुन्हा विचारले तेव्हा तिचा चेहरा बदलला. ती तुटकपणे म्हणाली, हे माझं घर आहे. मला तसं हवं तसं करायचं आहे. मी म्हणाले, हे माझ्या वडिलांचंही घर आहे आणि ते आजारी आहेत. संगीताचा आवाज कमी करा. ती रागवली, तुझ्या वडिलांना काय झाले? ते मेले नाहीत. ते फक्त नाटक करत आहेत. हो. राजनचा आवाज थरथरत होता. शालिनी, मी माझ्या आयुष्यात एकदाही कोणावर हात उचलला नव्हता. लहानपणीही नाही आणि मोठा झाल्यावरही नाही. पण ज्या क्षणी तिने माझ्या आजारी वडिलांना स्पर्श केला, मी तिच्याबद्दल तसं बोललो. शांतपणे पसरली. माझा हात झटकन वर गेला. फक्त एक चापट. आणि त्यानंतर जे काही घडलं ते मी कधीच विसरणार नाही. प्रियंकाने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना नव्हती, अश्रू नव्हते, फक्त एक थंड चमक होती. जणू काही ती याच क्षणाची वाट पाहत होती. तिने लगेच फोन उचलला. पोलिसांना फोन केला आणि मला काही कळायच्या आतच पोलीस आले. शालिनीने आपले पेन खाली ठेवले. राजांचे शब्द ऐकून तिच्या हृदयात एक विचित्र वेदना झाली. तिला समजले की जो व्यक्ती आयुष्यभर योग्य मार्गावर चालला, ज्याने कधीही कोणालाही इज्जत पोहोचवली नाही, ज्याने आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी आणि आपल्या आईच्या दुःखासाठी पहिल्यांदाच आपल्या प्राणांचे बलिदान दिले, माझ्याकडून चूक झाली आणि त्याच चुकीचं शस्त्र बनवलं गेलं. हो. राजन हळू आवाजात म्हणाला, तू तुझ्या वकिलाला का नाही सांगितलंस? शालिनी कडवटपणे म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं. शालिनी म्हणाली की तिने त्याला सांगितले होते. तो म्हणाला की हे उघड केल्याने आणखी नुकसान होईल, त्यामुळे हात उचलण्याचा मुद्दा उघडकीस येईल, म्हणून गप्प राहणेच बरे. शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला. आणि म्हणूनच तुझा राजन गप्प राहिला. राजन, ऐक, तू जे केलंस ते चुकीचं होतं. एक चापट सुद्धा चुकीचीच असते, पण त्यामागचं कारण काय होतं ते सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे, शालिनी म्हणाली. आणि आता माझ्याकडे ते सर्व पुरावे आहेत, जे सिद्ध करतात ते प्रियंकाचे आरोप खोटे आहेत. दीनानाथजी त्या दिवशी रुग्णालयात होते. सीसीटीव्ही फुटेज आहेत, साक्षीदार आहेत, क्रेडिट कार्डची बिले आहेत, शेजाऱ्यांचे जबाब आहेत. राजेने पहिल्यांदाच शालिनीकडे काळजीपूर्वक पाहिले. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस? हो. का? शालिनी ती क्षणभर थांबली आणि म्हणाली, कारण मला खोटेपणाचा विजय होताना दिसत होता आणि कारण तू तसे करणार माणूस नाहीस. राजनच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले. यावेळी त्याने ते लपवण्याचा प्रयत्न केला नाही. शालिनी, मी कशाला घाबरतोय? जर मला यावेळी न्याय मिळाला नाही तर कशानेच मिळणार नाही. शालिनीने त्याला मध्येच थांबवले. कारण मी वचन देते, तुला न्याय मिळेल. जेव्हा शालिनी तुरुंगातून बाहेर आली तेव्हा तिचे मन जड झाले होते, पण तिचा निर्धार पक्का होता. ती तिच्या गाडीत बसल्याने विक्रमसोबत निघून गेली. मी फोन केला होता, सर्व साक्षीदारांना तयार ठेवा. हॉस्पिटलच्या प्रत्येक कागदपत्राची एक प्रत, सीसीटीव्ही फुटेजच्या अनेक प्रती आणि ऑटो ड्रायव्हर्स रामूला पुन्हा एकदा भेटा. ठीक आहे मॅडम? आणि विक्रम, हो मॅडम. या प्रकरणात कोणीही त्रुटी राहता कामा नये. पुढचे अनेक महिने अत्यंत कठीण होते. प्रकरण पुन्हा उघडण्यात आले. न्यायालयात तारखेनंतर तारखा सतत पुढे ढकलल्या जात होत्या. एक तारीख, मग दुसरी, मग तिसरी. प्रियंकाचा वकील प्रत्येक वेळी नवीन अडथळे निर्माण करत असे. कधी कागदपत्रावर प्रश्नचिन्ह तर कधी साक्षीदारांच्या विश्वासार्हतेवर सीसीटीव्ही फुटेजची सत्यता. पण शालिनी नेहमीच तयार असायची. राजन जवळपास वर्षभर तुरुंगात होता. त्याचे वडील दीनानाथजी यांची प्रकृती ठीक नव्हती आणि सुशीला देवी छोटी मोठी कामे करून कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत होत्या. नीलूने शाळा सोडून गरीब मुलांना शिकवणे द्यायला सुरुवात केली होती. जेव्हा शालिनीला हे कळले तेव्हा तिने नीलूच्या शिक्षणाचा खर्च स्वतः उचलण्याची तयारी दर्शवली. नीलूने सुरुवातीला नकार दिला. शालिनी म्हणाली, नीलू, माझा तुझ्या भावावर विश्वास आहे आणि हे कर्ज नाही, हे एका मैत्रिणींचं कर्तव्य आहे. नीलूने डोळे पुसले आणि हो म्हणाली. आणि मग आला न्यायाचा दिवस. ती सकाळ, जेव्हा सर्व काही ठरणार होते. शालिनी ती तिच्या कार्यालयात बसली होती. सकाळचे 6 वाजले होते. बाहेर अजूनही अंधार होता. तिची सगळी तयारी टेबलावर मांडलेली होती. प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्षीदाराचे निवेदन, प्रत्येक कागदपत्र आणि तिचे स्वतःचेही. रात्रभर तिने तयार केले तो शेवटचा युक्तिवाद. तिने तो पुन्हा एकदा मनातल्या मनात उच्चारला.
मग ती खुर्चीवरून उठून खिडकीपाशी गेली. बाहेर सतत हळूहळू जागे होत होते. शालिनी ती स्वतःशीच म्हणाली, आज राजांना न्याय मिळेल, आज या खोटेपणाचा पराभव होईल. ती न्यायालयात जाण्याची तयारी करू लागली. त्या दिवशी न्यायालयाबाहेर नेहमीपेक्षा जास्त गर्दी जमली होती. लोक हातात वर्तमानपत्रे घेऊन उभे होते. काही जण आपापसात बोलत होते, इतर जण नुसतेच पाहत होते. हे प्रकरण कित्येक महिन्यांपासून शहरात चर्चेचा विषय बनले होते. लोकांना जाणून घ्यायची होती की असे का होत आहे, आज काय घडणार होते. न्यायालयाच्या आत खोली क्रमांक 7, तीच खोली जिथे काही महिन्यांपूर्वी राजनला शिक्षा सुनावण्यात आली होती. आज त्याच खोलीत एका नव्या पर्वाची सुरुवात होणार होती. शालिनी गुप्ता आपल्या खुर्चीत बसल्या होत्या. त्यांनी काळ्या रंगाचा वकिलाचा कोट घातला होता. त्यांच्या समोरच्या टेबलावर फायली, पुरावे आणि साक्षीदारांची यादी होती. त्यांचा चेहरा शांत होता, पण तिच्या डोळ्यात एक अशी चमक होती जी दर्शवत होती की ती आपल्या पूर्ण ताकदीने लढेल. दरम्यान प्रियंका आपल्या वकिलासोबत एक द्रुत हास्य करत तिथे आली. ती बसली होती, पण आज तिच्या चेहऱ्यावर नेहमी असलेला आत्मविश्वास दिसत नव्हता. तिने शालिनीकडे अनेकदा नजर टाकली. शालिनीने तिच्याकडे एकदाही पाहिली नाही. शालिनीने हलकेच मान डोलावली. राज्याने एक दीर्घ श्वास घेतला. दीनानाथजी आणि सुशीलादेवी मागच्या बाकावर बसले होते. दीनानाथजींच्या हातात एक लहान जपमाळ धरली होती, जी ते हळुवारपणे फिरवत होते. सुशीलादेवींचे डोळे मिटलेले होते. नीलू तिचा हात धरून तिच्या बाजूला बसली होती. न्यायाधीश न्यायालयात दाखल झाले. सर्वजण एकत्र जमले होते. माननीय न्यायमूर्ती रमेश वर्मा यांच्यासोबत उभे राहिले. त्यांचे केस पांढरे झाले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरपणा त्यांच्या अफाट अनुभवाची साक्ष देत होता. ते आपल्या खुर्चीत बसले. मग सगळे आपापल्या जागी बसले. न्यायाधीशांनी फाईल उघडली. राजन शर्मा विरुद्ध प्रियंका शर्मा, नवीन पुराव्याच्या आधारे पुनर्विलोकन याचिकेची सुनावणी. त्यांनी वर पाहिले. वकील, मॅडम, तुम्ही तयार आहात का? शालिनी उभी राहील. हो, मी सहमत आहे. शालिनीने तिची फाईल उचलली. ती क्षणभर थांबली, मग बोलू लागली. माननीय न्यायालय, आज मी आता अशी काही तथ्य मांडणार आहे ज्यामुळे या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच बदलून जाईल. पण त्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे. न्यायालयात शांतता पसरली होती. या प्रकरणात राजन शर्मा, त्यांचे वृद्ध वडील, त्यांची आई आणि त्यांची धाकटी बहीण यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. न्यायालयाने ते आरोप खरे मानून आपला निकाल दिला. राजन शर्मा गेल्या वर्षभरापासून तुरुंगात आहे. त्याचे वडील दीनानाथजी एक प्रतिष्ठित निवृत्त शिक्षक आहेत. त्यांची प्रतिमा मोठ्या प्रमाणात डागळली आहे. त्यांची आई आणि बहीण समाजात अपमानित झाल्या. शालिनी क्षणभर थांबली आणि तिने न्यायाधीशांच्या डोळ्यात पाहिली. पण आदरणीय सती इतके दुर्बळ कधीच नसतात. नेहमीच दडपून ठेवणे शक्य नसते. आज मी ते सत्य तुमच्यासमोर मांडायला आले आहे. शालिनीने पुराव्याचा पहिला तुकडा एक फाईल न्यायाधीशांकडे सुपूर्द केली. माननीय प्रियंका शर्मा यांनी त्यांचे सासरे दीनानाथजी यांच्यावर एक अत्यंत गंभीर आरोप केला. हा आरोप 7 मार्च रोजीचा आहे. हे बघा, हे बोरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये एक दाखलपत्र आहे. नोंद आहे. त्यात स्पष्टपणे नमूद आहे की दीनानाथजी शर्मा यांना 7 मार्च रोजी सकाळी 9:15 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सायंकाळी 6:15 वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची हृदय चाचणी दिवसभर हेच चालू होतं. प्रियंकाचे वकील उभे राहिले. हा कागद खरा आहे की खोटा हे मला तपासावं लागेल, शालिनी शांतपणे म्हणाली. मी फक्त कागद मागत आहे. तिथे घेऊन आली नाही. तिने खुणावले आणि एक माणूस आत आला. पांढरा कोट घातलेला, हातात फाईल घेतलेला. हे सेंट्रल हॉस्पिटलमधील वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील मेहता आहेत. 7 मार्च रोजी दीनानाथजी तपासणी यांनीच केली. डॉक्टर मेहता यांनी न्यायाधीशांसमोर आपला जबाब दिला. होय, मी यांची पुष्टी करतो की 7 मार्च रोजी दीनानाथजी पूर्णपणे ते दिवसभर आमच्या हॉस्पिटलमध्येच होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंतची त्यांची फाईल आहे. शालिनी पुढे म्हणाली. माझा यावर विश्वास बसत नाही. बस एवढंच. तिने आपला लॅपटॉप उघडला. मोठ्या स्क्रीनवर फुटेज सुरू झाले. हा मध्यवर्ती भाग आहे. हे रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज आहे. 7 मार्च रोजी सकाळी 9:15 वाजता दीनानाथजी ऑटो रिक्षातून उतरून रुग्णालयात प्रवेश करताना दिसत आहेत आणि संध्याकाळी 6 वाजताचे फुटेज आहे. दीनानाथजी रुग्णालयातून बाहेर येत आहेत. कोर्ट रूममध्ये थोडी हालचाल झाली. न्यायाधीशांनी काळजीपूर्वक पाहिले. प्रियंकाच्या वकिलांनी काहीतरी बोलण्याची परवानगी मागितली, पण शालिनीने त्याला संधी दिली नाही. दुसरा साक्षीदार ऑटो चालक रामू, साध्या कपड्यांमध्ये, थोडासा घाबरलेला, पण त्याच्या डोळ्यात सत्याची छटा घेऊन आला. मी त्या दिवशी सकाळी दीनानाथजींना रुग्णालयात घेऊन गेलो आणि संध्याकाळी परत आणले. दीनानाथजी खूप चांगले व्यक्ती आहेत. मी त्यांना प्रत्येक वेळी रुग्णालयात घेऊन जातो तर तो पूर्ण भाडं देतो. पण जेव्हा त्याला कळलं की माझ्या मुलीचं लग्न होत आहे तेव्हा त्यांनी न विचारता मला 200 रुपये दिले आणि ते परत कधीच मागितले नाहीत. मग त्याला ते परत कधी द्यायलाच हवं होतं. मी माझ्या डायरीत रुग्णालयात जाण्याच्या तारखा नेहमी लिहून ठेवतो आणि त्याच्या आमंत्रणाशिवाय सुद्धा मी त्यांना रोज सकाळी रुग्णालयात घेऊन जातो. त्यांनी ती डायरी न्यायाधीशांना दिली. 7 मार्च महिन्याच्या तारखेसमोर लिहिले होते. दीनानाथजी सकाळी 9 वाजता हॉस्पिटलसाठी घरातून निघाले. संध्याकाळी 6:15 वाजता परत आले. दुसरा पुरावा, शालिनीने दुसरी फाईल बाहेर काढली. प्रियंका शर्मा यांनी हुंडाछळाचा आरोप केला आहे. ही आहे प्रियंकाची 2 क्रेडिट कार्ड बिले. गेल्या 18 महिन्यात तिने ऑनलाईन खरेदीवर एकूण 13,000 रुपये खर्च केले आहेत.
त्यांनी 1 लाखापेक्षाही जास्त रुपये खर्च केले. कपडे, दागिने, महागड्या वस्तू, हुंड्यासाठी छळ करणारी कुटुंब अशा खरेदीला परवानगी देईल का? शिवाय प्रियंकाच्या दुसऱ्या क्रेडिट कार्डवर 12 लाख रुपयांचे कर्ज होते, ज्याबद्दल राजन शर्मा यांना काहीच कल्पना नव्हती. प्रियंका खुर्चीतच वळवळली. तिच्या वकिलाने विचारले, हे पैसे कसे खर्च झाले? हा एक वेगळा विषय आहे. शालिनी म्हणाली की हा खर्च आवश्यक आहे, कारण त्यामुळे हुंड्याच्या मागणीचा आरोप खोटा असल्याचे सिद्ध होते. ज्या महिलेला दरमहा पैसे द्यावे लागतात, जर तिने लाखो रुपयांची खरेदी करण्यासाठी परवानगी असेल, तर तिला हुंड्यासाठी का त्रास दिला जाईल? हा तिसरा पुरावा समजा. आता मला तुमच्यासमोर 3 साक्षीदार सादर करायचे आहेत. आधी या शंकरलाल राजनचा शेजारी. मी शेजारच्या घरात राहतो. मी अनेकदा पाहिलं आहे की जेव्हा राजन बाहेर असायचा तेव्हा रात्री घरी पार्ट्या व्हायच्या, मोठा आवाज, खूप लोक यायचे. आणि एकदा दार मी स्वतः प्रियंकाने दीनानाथजींना गप्प बसायला सांगितले, नाहीतर तुरुंगात पाठवेन असं म्हणताना ऐकलं. मग आली कमला. विश्वास ठेवा, तिची मैत्रीण. मी त्या घराच्या समोर राहते. एका रात्री मी सुशीला देवीने छतावर उभ्या राहून रडताना पाहिले. जेव्हा मी त्यांना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की त्या स्वतःच्याच घरात कोंडून ठेवल्या होत्या. त्यानंतर तिसरा साक्षीदार आला, पोलीस स्टेशन मनोहर, जो जवळच चहाची टपरी चालवत होता. माझ्यावर विश्वास ठेवा, मी प्रियंकाला पोलीस स्टेशनच्या मागे तपास अधिकाऱ्याला अनेक वेळा भेटताना पाहिलं आहे. प्रत्येक वेळी तिच्या हातात एक बॅग असायची, जी त्या अधिकाऱ्याला द्यायची. न्यायालयात गदारोळ झाला. न्यायाधीशांनी हातोड्याने प्रहार केला. शांतता पसरली. प्रियंकाच्या वकिलाने अनेक आक्षेप घेतले. शालिनीने प्रत्येक आक्षेपाला उत्तर दिले. हातोड्याचा आवाज झाला. शांतता पसरली. प्रियंकाच्या वकिलाने अनेक आक्षेप नोंदवले. शालिनीने शांतपणे प्रत्येकाचे उत्तर दिले. तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. आणि मग अंतिम युक्तिवादाची वेळ आली. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांना त्यांचा अंतिम युक्तिवाद सादर करण्यास सांगितला. प्रियंकाच्या वकिलाने आपल्या अंतिम युक्तिवादात तेच विधान केले. ते आधी जे काही बोलले होते तेच पुन्हा म्हणाले. राजन आणि त्यांच्या कुटुंबाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असे काही करण्याचा विचारही करणार नाही. त्यानंतर शालिनीची पाळी होती. शालिनी उभी राहिली. तिने आपली फाईल टेबलावर ठेवली. यावेळी तिच्या हातात एकही कागदपत्र नव्हते. तिने न्यायाधीशांच्या डोळ्यात थेट बघून म्हटले, मी आता सहमत आहे. मी कोणताही पुरावा दाखवणार नाही. आता मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. न्यायालयात पूर्ण शांतता पसरली. आपण अशा समाजात राहतो जिथे एखादी धारणा खोलवर रुजलेली असते. असा समज आहे की जेव्हा पती पत्नीमध्ये वाद होतो तेव्हा चूक नेहमी पुरुषाचीच असते. जेव्हा कुटुंबातील सदस्यांवर आरोप होतात तेव्हा दोष नेहमी सासरच्या मंडळींनाच दिला जातो. हा विश्वास म्हणजे आपल्या डोळ्यांवर झाकण घालणाऱ्या चष्म्यासारखा आहे. आणि जेव्हा हा चष्मा घातलेला असतो तेव्हा आपल्याला सत्य दिसत नाही. शालिनीचा आवाज गंभीर होता. आपल्या चष्म्यामुळे आपल्याला हे दिसत नाही की एक स्त्री स्वार्थी असू शकते, एक स्त्री खोटं बोलू शकते, एक स्त्री कोणाला तरी उद्ध्वस्त करण्याचा कटही रचू शकते, एक स्त्री कायद्याचा शस्त्र म्हणूनही वापर करू शकते. माननीय दीनानाथजींवरील आरोप ते रुग्णालयात होते त्या दिवसापासूनचे आहेत. हे पुराव्याने सिद्ध झाले आहे. ज्या घरात प्रियंका दरमहा लाखो रुपयांची खरेदी करत असे, त्याच घरात सुशीला देवींवर हुंड्याच्या लोभाचा आरोप ठेवण्यात आला होता. शिकत असलेल्या एका मुलीवर हा छळ झाला होता. आणि राजन व शालिनी क्षणभर थांबले. राजनकडून चूक झाली होती की एका चापटेची, जी चुकीची होती. अर्थ असा नाही की तो बरोबर होता, पण त्या क्षणामागील संपूर्ण कहाणीचा विचार केला. एका मुलाला त्याचे आजारी वडील एका बंद खोलीत कोंडलेले आढळले. त्याने आपल्या आईला तिच्याच घरात कैदेत पाहिले. त्या क्षणी उसळलेला संताप कोणत्याही माणसाला असह्य झाला असता. आणि आता आपल्या चुकीची शिक्षा म्हणून त्याने 1 वर्ष तुरुंगवास भोगला आहे. पण त्या व्यतिरिक्त हुंडा, छळ, शारीरिक अत्याचाराचे सर्व आरोप खोटे आहेत. हे एक सुनियोजित, हेतू परस्पर रचलेले खोटे कटकारस्थान आहे. शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला. कृपया माझी विनंती मान्य करा. तुम्ही तो चष्मा काढावा आणि आज एक निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे. पुराव्याच्या आधारे त्यांचा न्याय करा आणि गेल्या वर्षभरापासून उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचा न्याय मिळवून द्या. बस एवढंच. शालिनी खाली बसली. क्षणभर न्यायालयात शांतता पसरली. जणू सर्व काही थांबले होते. न्यायाधीशांनी त्यांच्या फाईलकडे पाहिले, मग वर पाहिले. अंतिम निर्णय झाला. तो 1 तास सर्वात लांब वाटला. शालिनी डोळे मिटून बाहेर वरांड्यात बसली होती. दीनानाथजी तिच्या शेजारी उभे होते. ते जवळ आले. मुलगी. शालिनीने डोळे उघडले. दीनानाथजींचे डोळे पाण्याने भरले होते. आज तू जे केलंस ते मी कधीच विसरणार नाही. शालिनीने त्यांचा हात धरला. काका, सत्यासाठी उभे राहणे माझे कर्तव्य आहे. तुम्ही आयुष्यभर तुमच्या मुलांना हेच शिकवले असेल. आज मी तेच करत आहे. दीनानाथजींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. 1 तासानंतर न्यायालयात सर्वजण उभे राहिले. न्यायाधीश त्यांच्या खुर्चीजवळ आले. सर्वांनी श्वास रोखून धरला. न्यायाधीशांनी त्यांची फाईल उघडली. या न्यायालयाने नवीन सर्व पुरावे पाहिले आहेत. साक्षीदारांचे जबाब, CCTV फुटेज पाहिलं आहे. मी हॉस्पिटलची कागदपत्रे पाहिली आहेत. ते थांबले आणि त्यांनी आपला चष्मा नीट केला. या न्यायालयाचे असे मत आहे की दीनानाथ शर्मा यांच्यावरील आरोप हे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. पुराव्यांवरून स्पष्ट दिसून येते की ते त्या दिवशी रुग्णालयात होते. त्यामुळे या न्यायालयाकडून त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळण्यात येत आहेत. सुशीला देवी हळूच हुंदका देऊ गेल्या. हे न्यायालय सुशीला देवी आणि नीलू शर्मा यांच्यावरील आरोपही फेटाळून लावत आहे. त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नाही.
न्यायाधीशांनी राजनकडे पाहिले. राजन शर्माने कबूल केले आहे की त्याने एकदा प्रियंकावर हात उचलला होता. हे चुकीचे होते. हे न्यायालय त्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तो तसे करू शकला असता, पण हेही खरे आहे की त्याने त्यासाठी सुमारे 1 वर्ष तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे एका न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की राजन शर्माने उर्वरित शिक्षा ती आजपासून मुक्त आहे. मागच्या बाकावर नीलूने तिच्या आईला घट्ट मिठी मारली. शिवाय प्रियंका शर्माने केलेल्या खोट्या आरोपांमुळे राजन शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मानसिक आणि आर्थिक नुकसानीबद्दल प्रियंका शर्मा यांना राजन शर्मा यांना 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. कायद्याची दिशाभूल करणे, न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवणे आणि एका निष्पाप कुटुंबाला खोट्या प्रकरणात गोवल्याबद्दल न्यायालयाने प्रियंकाला 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे आणि मागील निर्णयात मंजूर केलेले 1 कोटी रुपये आणि मानसिक पोटगी सुद्धा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाचा समाजाला संदेश आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे. कायदा कोणाचेही शस्त्र नाही. जो कोणी कायद्याचा वापर करून एखाद्या निरपराध व्यक्तीला अडकवतो त्याला शिक्षा होते. तो निरपराध्यांना अडकवण्यासाठी हे करतो. कायद्याच्या दृष्टीने ते स्वतःच एक गुन्हेगार आहे. शिक्षेचा निकाल लागला आणि त्यासोबतच 1 वर्षाचा भारही पडला. राजन न्यायालयाबाहेर आला. वर्षभरानंतर असा मोकळ्या हवेत श्वास घेतल्याने त्याला हलके वाटत होते. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा रंग चढत होता. त्याने डोळे मिटले. सूर्यप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. मग त्याने डोळे उघडले. त्याचे वडील त्याच्या समोर उभे होते. त्यांच्या क्षणभर शांतता पसरली. मग राजन पुढे सरसावला आणि त्याने वडिलांना मिठी मारली. दीननाथजींनी त्याला मिठी मारली. त्याने आपल्या मुलाच्या पाठीवर थाप मारली. जे काहीच बोलले नाहीत. काही बोलायची गरजच नव्हती. नीलू सुद्धा त्या चौघांनी एकमेकांना मिठी मारली. थोड्या अंतर उभी असलेली शालिनी, सुशीला देवी त्या दोघींकडे आले. प्रत्येक घेणाऱ्याला कापण्यात आले. हॉकी तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण तिच्या होठ्यांवर स्मित हास्य होते. थोड्या वेळाने राजन शालिनीजवळ आला. त्याने तिच्या डोळ्यात पाहिले. शालिनी, तू जे केलंस त्याचा आवाज अर्धवट राहिला. ते मी केलं. राजन म्हणाला. नाही राजन, तू ते केलेलं नाहीस. तू ते मनापासून केलंस आणि मला जाणून घ्यायचं आहे का? शालिनीने त्याच्याकडे पाहिले. क्षणभर शांतता पसरली. मग शालिनी म्हणाली, राजन, तुला ते पिंपळाचं झाड आठवते का? राजन किंचित हसला. आठवते. तिथे मला काहीतरी बोलायचं होतं, पण मी बोलू शकले नाही. राजन गप्प राहिला. मी तुला आज सांगेन. शालिनीने एक दीर्घ श्वास घेतला. राजन, मी शाळेच्या दिवसापासून तुझ्यासोबत आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्याही आधीपासून मी तुझ्यावर प्रेम करते. तू तुझ्या स्वप्नात इतका हरवून गेला होतास की माझ्याकडे कधी पाहिलंच नाही. मी ते कधी बोलले नाही, पण आज जर मी तुला नाही सांगितलं तर कदाचित मला ते पुन्हा कधीच सांगता येणार नाही. राजनच्या डोळ्यात एक विचित्र ओलावा दाटून आला. तो हळू आवाजात म्हणाला, शालिनी, मला माहीत नव्हतं. खरंच माहीत नव्हतं. मला माहीत होतं. मला माहीत आहे. पण आज राजन, मला माहीत आहे. आज मला हेही कळलं आहे की जी व्यक्ती माझ्या सर्वात कठीण काळात माझ्या पाठीशी उभी राहिली, जी व्यक्ती तुमच्यासाठी लढते, जी व्यक्ती संपूर्ण जगाने तुमची साथ सोडलेली असताना तुमच्यावर विश्वास ठेवते, ती व्यक्ती सामान्य नसते. राजन शालिनीला हळू आवाजात म्हणाला. माणूस काही सामान्य प्राणी नाही. राजनने हळुवारपणे शालिनीचा हात धरला. तू मला एक संधी देशील का? नव्या सुरुवातीला. शालिनीचे डोळे पाण्याने भरले, पण तिच्या ओठांवर स्मितहास्य होते. मी या दिवसाची वाट पाहत होते. काही महिन्यानंतर एका लहानशा मंदिरात फक्त कुटुंब आणि काही जवळचे मित्र राजन आणि शालिनीचे लग्न झालं. दीननाथजींनी राजनच्या कपाळावर हात ठेवला. बाळा, यावेळी योग्य व्यक्तीसोबत उभा राहा. राजाने शालिनीकडे पाहिलं. हो बाबा, यावेळी अगदी बरोबर आहे. सुशीला देवीने शालिनीला मिठी मारली. मुली, तू आमच्यासाठी जे केलंस ते आम्ही कधीच विसरणार नाही. शालिनी म्हणाली. आई, हे कुटुंब आता माझंही आहे. नीलू जवळच शालिनीचा हात धरून उभी होती. तिने शालिनीचा हात धरला. वहिनी हा केवळ शब्द होता, पण त्यात एक संपूर्ण जग सामावले होते. त्या संध्याकाळी जेव्हा सर्वजण निघून गेले होते, तेव्हा राजन आणि शालिनी मंदिराबाहेरच्या पायऱ्यांवर बसले. आकाशात तारे होते. राजन म्हणाला, शालिनी, मी तुला एक गोष्ट विचारू का? त्या रात्री जेव्हा तू वर्तमानपत्रात माझं नाव वाचलंस, तेव्हा मी खरंच काहीतरी केलं आहे याबद्दल तुला क्षणभरी शंका आली का? शालिनीनेच केलं असणार. तिने राजनकडे पाहिलंच नाही. का नाही? कारण मी तुला ओळखते राजन. मी तुझं मन ओळखते. जो गणिताचा प्रश्न सोडवून संपूर्ण वर्गाला आनंदित करतो, त्याने समजावून सांगितले की जो नेहमी इतरांचा विचार करतो, जो आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी जगतो, तो तसे करू शकत नाही. राजाने आकाशाकडे पाहिले. जर असे झाले असते तर माझ्या हे आधीच लक्षात यायला हवं होतं. मला ते उशिरा दिसलं, पण जेव्हा ते दिसलं तेव्हा ते दोघेही हसले, असं शालिनी म्हणाली. आणि त्या रात्री बोरमधील त्या छोट्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या त्या 2 व्यक्तींचं आयुष्य संपलं. एक नवीन पान उघडले. वेदनारहित पान, खोटेपणा विरहित पान, केवळ एक नवी सुरुवात. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते. सत्य कितीही दडपले गेले तरी ते जे काही होईल ते एक दिवस उघडकीस येईलच. आणि जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांना आयुष्य नक्कीच त्यांचा योग्य मोबदला देईल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन स्टोरीज सूचना सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण प्रत्येक गोष्टीत एक धडा
दडलेला असतो आणि तो धडाच आपल्या जीवनाचा खरा प्रवास असतो. कमेंट्समध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शहराचे नाव लिहायला विसरू नका. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पुढच्या कथेत भेटूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.